तैशी ससुखाची आळुखी जे दोन्ही पण मिळून निदितीची कौतुकी एकपण होतो. त्या देवाला स्वतःचे सुख भोग्य भावाला प्राप्त होऊन भोगण्याचा कसा छंद लागलेला आहे हे काही कळत नाही. देव आणि देवी म्हणजे प्रकृती पुरुष यांच्या दोनपणा असूनही दोघे मिळून परमार्थता एकच आहे. जरी हे दोघे भोक्ता भोग्य भावाला प्राप्त झालेले असले तरी आपल्यातील पारमार्थिक एकपणा कौतुकाने देत नाही, म्हणजे बिंदू घेत नाही. काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज? ज्ञानेश्वर महाराज पहिल्या प्रकरणातल्या 5व्या ओळीमध्ये महाराज ही जी काही जगाचं कारण असलेली जी काही शिव आणि शक्ती आहे त्या शिवशक्तीचं वर्णन करतात. आणि शिवशक्तीचं वर्णन करताना महाराज सांगतात जी शिव आणि शक्ती हे जे काही व्यवहारामध्ये नांदतात राहतात तर त्यांना एकमेकाच्या सुखाची एवढी आवड आहे की ते दोन असूनही शिव आणि शक्ती हे किती आहेत? दोन आहेत. आणि दोन असल्यामुळेच त्यांना सुखाचा लाभ घेता येतो. तो घेता येतो. एकाच्या सुखाचा भोग होत नाही. म्हणून देव आणि देवी हे दोघं जरी असले तरी ते आपला एकपणा फुटू देत नाही. काय होत नाही? म्हणजे ते दिसायला जरी दोन असले तरी ते त्याचा एकपणा काय होत नाही तर फुटू देत नाही, मध्ये बिघडू देत नाही. कारण त्याच आपण थोडंफार चिंतन करू. महाराजांनी हे जे काही प्रकरण आहे पहिलं त्या प्रकरणाची जी काही मांडणी केलेली आहे शिवशक्तीची, त्याचं जे वर्णन केलेलं आहे ते एक विलासातलं वर्णन आहे. कसं आहे ते? विलासातलं. जसं संसारात नवरा बायको जशी विलासानं राहतात कसे राहतात ते त्याचा काय चालतो विलास म्हणजे आनंद लुटणं. काय चालतो तो त्याचा एक एकमेकांना कसे राहते आनंदानं राहते विलासात राहते. तसं हे शिव आणि शक्ती कशी राहते महाराज म्हणतात विलासात आनंदानं राहतात. आता हे दिसायला जरी दोन असले तरी त्याचा एकपणा फुटू देत नाही. आता ते दोन असताना एकपणा कसा फुटू देत नाही थोडं त्याचं आपण काही चिंतन करतो किंवा एक दोन बाजूला आपल्याला लक्षात घेता येईल त्या दृष्टी की जसं व्यवहारामध्ये नवरा बायका हे दोन असतात. कसे असतात ते? ती बाई आहे ना नवरा आहे हा तिचा नवरा आहे असं कसे असतात ते दोन असतात. पण ते व्यवहारात जरी दोन असले तरी ते दोनपणानं राहत नाही. कारण ते शरीरानं जरी दोन असले तर मनानं एक असते. कशानं एक असते? मनानं एक असते. आता मनानं कशी एक असते तर समजा बाईला जेव्हा लग्न केलं तेव्हा तिनं त्याच्या हातात हात दिले, कोणाच्या नवऱ्याच्या हातात हात दिले आणि त्याच्या गळ्यात काय घातली? माळ घातली.
म्हणजे माळ तिनं आधी घातली, कोणा घातली? आणि मग यानं तिच्या गळ्यात काय घातली? माळ घातली. आणि पुन्हा माळ घालायच्या आधी तिनं याच्या हातात काय दिले? हात दिले. त्याचा अर्थ तिनं सांगितलं की आता माझे हात माझ्या हातात राहिलेले नाही, की माझे हात कोणाच्या हातात दिले? तुझ्या हातात दिले. याचा अर्थ तिनं स्वतःच मन आता स्वतःच ठेवलं नाही. काय ठेवलं आता? ते मन कोणाला देऊन टाकलं? नवऱ्याला देऊन टाकलं. आणि नवऱ्याला मन दिलं म्हणजे आता ती तिथं नवऱ्याच्या इथं जी राहते मनाचं काही तिथं करीत नाही. तो जे सांगत तेच करते. तिच्या मनात जरी काही वेगवेगळ्या इच्छा असल्या तरी ती तिच्या मनातल्या काही इच्छा त्याला सांगत नाही, किंवा तिच्या म्हणण्याप्रमाणे त्याला ऐकायला लावीत नाही. कारण ती ठेवलेलं नाही. म्हणून महाराज म्हणतात पतीच्या मता अनुसरून पतिव्रता. पतिव्रता आहे ती कोणाच्या मनोगताप्रमाणे वागत असती? पतीच्या मनोगताप्रमाणे वागत असते, तिच्या वागत असते. आणि अशी जी पतिव्रता नवऱ्याच्या मनोगतानं वागत असते, म्हणजे दोन मन नाही राहिले. आणि जिथं दोन मन नसते तिथं भांडण नसते. काय नसते तर तिथं संसारात काय असतो? आता आनंद असतो त्याला, कारण भांडण नसल्यामुळं त्याला बी आनंद आहे आणि हिला बी आनंद आहे. आणि ही जर त्याला म्हणजे स्वतःच मन देऊन जर त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागते तर तोही हिच्या बरोबर समंजसपणानंच वागतो का नाही? आणि मग तोही हिच्या बरोबर समंजसपणानं वागल्यामुळं भांडण्याचा काही नाही, प्रश्न नाही. मग त्याचा जो काही संसार आहे तो कसा चालणार? आनंदातच चालणार का नाही? आनंदातच चालणार. म्हणजे त्या नवऱ्याला तिच्यापासून काय भेटणार? आता आनंद भोगायला भेटणार का नाही तिला त्याला? म्हणजे तसं. आणि जी बाईच आपलं मन आपलं शिल्लक ठेवती आणि त्याचं मन त्याच अशी जर व्यवहारात असलं तर मग ती आपल्या मनाच्या करते का करते? मग आता तो त्याच्या मनाच्या करणार, त्याचा अधिकार काय आहे? तो त्याचा अधिकार आहे. तो त्याच्या मनानं वागायला होतो ती गोष्ट वेगळी आहे, पण हिच्या बी मनाच्या तारा करते. मग हिच्या मनाच्या त्याच्या इथं जाऊन त्याच्या इथं राहून त्याच्या हातात हात देऊन म्हणजे धर्माप्रमाणे काय रीत काय आहे? किंवा आता तू नवऱ्याला काय झाली? समर्पित झाली. आता तिथं गेल्यावर तुझ्या मनाची काही गाणे सांगायचे नाही. मग हिला माहेरला जावं वाटत असलं तरी पण ती नसती म्हणेन की मला जायचंय आता, देव जेव्हा पाठवीन पण हिनं जर हिचं मन शिल्लक ठेवलं हिचं मन वडीत तिकडं ती म्हणते मला जायचं आता, मायामाईचं दुःख व्हायलंय. ते म्हणता नाही आता हे काम आहे ते झालं, तुम्हाला काय लागलं म्हणायला? तिकडं मायामाईचं दुःख व्हायलंय. म्हणजे तुमच्या बाईचं दुःख आल्यावर कसं जीव तुटवला तुमचा? आलं का नाही त्याच्यात? झाले का नाही सुरू भांडणं? ही पतिव्रता नाही, पतीच्या वर्ता. डोक्यात काय वाटणारी मग या संसारात कुठून आनंद होईल? म्हणून धर्मशास्त्र सांगतं अरे पूर्वीच्या लोकांना खायला नव्हतं, बायाला इतके काम होते व्यवहारामध्ये, पण नवरा बायकोचे काय नव्हते? भांडणं नव्हते. कारण ते पहिले व्यवहार कसे करीत होते? धर्माप्रमाणे. कशाप्रमाणे? धर्माप्रमाणे. आता तसं नाही. ते आता ते म्हणतात मग आम्ही इतक्या शिकलेलो होतो, तुम्ही इतके गेले, आम्ही कशात कमी? ते आताच नाही, ते पूर्वीचा काळ. म्हणून तर श्रीमंत असले तर सुखाने करता येते नवरा बायकोचे भांडणं. कधी कधी आपल्याला देतो ना, एक डॉक्टर औषध घेऊन त्याला
इतका प्रेम आमदार औषध घेऊन गेला काय कमी पडलं होतं. अरे नवरा शिकलेली किती असते ती बी काही कमी नसती. आता ती किती चतारा राहते हे चतारा राहते याला वाटतं ती नाव नाही ऐका ती नाही ऐकत मला राहते किती मग काय करत हा नाही तर मग फाड करते हे असं काय होत राहतं. हे एका मनानं राहणं नाही एका जीवानं नाही. म्हणून जसं दोन चार गोष्टी आपल्याला लक्षात येतात. जसं फक्त भक्ताचं मन कोणाला दिलेलं असतं देवाला दिलेलं असतं. म्हणून देवाने पण सांगितलं ना तू मला मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी माझे एकाते. त्यांना सांगितलं अरे अर्जुना तू काय कर तुला हे नाही जमत बाकीच्या गोष्टी श्रवण मनन निधी ध्यासन ह्या गोष्टी नाही जमत मग इतकं जाऊ दे बाकीचं तू मला मीची करी काय केली आता म्हणजे तुझं मन मला देऊन टाक. काय कर आता मला देऊन टाक मला देऊन टाक म्हणजे काय कर तू मला मीची करी आणि माझ्या भजनी प्रेमच तुझ्या मनात आता माझ्या भजनाबद्दल काय असू दे प्रेम असू दे आणि प्रेमानं माझं काय कर आता भजन म्हणजे भक्ताचं मन कोणाला दिलेलं असतं देवाला दिलेलं असतं. तसंच शिष्याचं मन गुरुला दिलेलं असतं कोणाला दिलेलं असतं कारण त्यानं गुरुला मन समर्पित केल्याशिवाय म्हणजे तो गुरुकडे गेला तर आपलं मन त्याला समर्पित नाही केलं तर मग आपल्या तारा करीत बसन तिथून त्याची चालून पोतीने वाजून घंटी मग यासाठी म्हणजे पहिली सवय याची चालन चिंतन सांगणं त्याची चालन पूजा नाही त्याचं चालन याचं चालन चिंतन सांगणं त्याची चालन चिंतनात माळ वाढणं असे काही लोक आहेत ना की आय करायचं माळ बसत आपण इथं असतात आमची सवय घरची आता तुझी घरची सवय तर मग घरी करायचं असतं ना तिकडच करायचं असतं ना इथं कशाला तसं मग आता ते शिष्य म्हणून काही लोक आहेत नाही शिष्य ते त्याच्या तारा करतात ते आता ते त्याच्या तारा समजत का तिथं तुकाराम महाराज म्हणले ना देवाला काय की पडवणी राहिला उगीच संतांचे काही न करी न मागे काही आलं तुझीच का देवाला म्हणले देवा मला संतांच्या संगतीत काय कर नेऊन ते म्हणले तू संतांच्या संगतीत जाशील आणि मग इकडे आकर्षित जमायचं नाही म्हणून इथं महाराजांनी जमतं सगळं इकडं पूजा बी जमते घंट्या बी जमत्यात गरम पाणी वतलं तर जमतोय गार पाणी वतलं बी जमतोय फुलाला देऊ बुजून टाकला बी जमतोय पण तिथं काही करायला जमत नसतं नाही तर तू इथली सवय तिकडं घेशील तिथं गपचीप बघावं लागतंय गपचीप सेवा करावं लागते आणि तुला वाटलं दूध पाजायचं त्याला नसलं प्यायचं तर ते नाही जमत त्याचं हवामान ते तुला वाटलं हातपाय दाबावते ठोकलेला असं तसं नाही म्हणजे त्याला लागत साधी भाकर तुला वाटतं लय सेवा करा पूर्णाच्या पोळ्या करा तुला करा ते नाही जमायचं का ते सांगतील म्हणून तुकाराम महाराज म्हणजे देवा मी माझ्या काही नाही सांगणार आता काही करणार नाही पडवणी राहिली तुझीच संतांचे न करी न मागे काही आणि तुला भरोसा नसला तर तुझे अंग घेऊन सांगतो पण मला एकदा संतांच्या संगतीत तू घेऊन मग आता संतांच्या संगतीत गेल्यावर हे मन कोणाला समर्पित करायचं संताला समर्पित करायचं. समजा इथं आपण ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकायला अमृत अनुभव कोणाचा आहे ज्ञानेश्वर महाराजांचा अमृत अनुभव. या अमृत अनुभवाचं चिंतन करण्याकरता आपण इथं आलेलो आहोत. आता हे अमृत अनुभवाचं चिंतन चाललंय म्हणजे आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत आलो. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतील ते आपण ऐकायला आता मग आता काय करा ज्ञानेश्वर महाराज काय सांगते ते एकाग्रतेनं ऐक.
ऐकलं एकाग्रतेनं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजाला मन दिलं. काही दिलं मन? आता कोणाला दिलं? ज्ञानेश्वर महाराजाला मन दिलं. कारण ज्ञानेश्वर महाराज जे सांगते ते आपण एकाग्रतेनं ऐकायचो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजाला काय दिलं? आपण मन दिलं. आता हे ऐकल्याच्या नंतर दुसरं काही बोलायचं ना आपल्या. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं त्याचं चिंतन करायचं. काय करायचं? आपण काय करतो? अमृत अनुभव ऐकतो. अमृत अनुभव ऐकला झाला की झाला मोकळा. आपल्या गप्पा इकडल्या काही तिकडल्या काही, आडव्या काही, तिडव्या काही, काही तिकडल्या काही. अरे तू ज्ञानेश्वर महाराज ही आला, तू ज्ञानेश्वर महाराजांचा गणित आला ना, ते तू तिकडे आता काहीच काढू नको. ते तिकडे लक्षात द्या. बाकीचं काही बोलू नको, बाकीच्या शब्दात घेऊ नको, विचारू नको बाकीचं काय. ते ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगितलं त्याचं काय करा. आता त्याचं पुन्हा चिंतन ऐकलं, श्रवण केलं, त्याच काय करणं म्हणून त्याचं निधी द्यायचा का. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजाला काय दिलं आपण केलं. आपण आपल्या करू लागलो आणि मग कवी अमृत अनुभव ऐकला तर काय फायदा होतोय. म्हणून शिष्याला म्हणून संताला काय द्यावं लागतं? मन द्यावं लागतं. मन द्यावं लागतं म्हणजे ते काय सांगते ते ऐकणं, त्याच मनोनिधी द्यासन म्हणजे आपलं कल्याण होईल. काय होईल आपलं? गुरु कोणाला मन देत असतो? शिष्याला मन. म्हणून ते गुरु शिष्य दोन नसतात. काय नाही दादा? दोन नाही. देव भक्त दोन नाही. दिसायला दोन, नासायला एक. तसं नवरा बायका दोन नाही. एक आहे. तसं ही शिव आणि शक्ती दिसायला जरी दोन असले तरी मनाला कशा आहे ते एक आहे. त्याच्या फक्त अस्तित्वाला एक ते नंतर सांगायचं आहे आपल्याला. पण किमान कशाने एक आहे ते मनानं तरी कशा आहे तर एक आहे. कसे मनाने एक आहे त्याचे आपण चिंतन करू की माया जी आहे, प्रकृती आहे, ती प्रकृती देवाचं अस्तित्व घेऊन हे सगळं जगातलं कार्य करते. काय करते? जगातलं कार्य करण्याचं काम कोणाकडे आहे? ते मायेकडं काम. तो असतो नुसता बसून राहतो. आपलं लय झालं त्या एखाद्यावर सांगतो हे करायचं ते करायचं ते करायचं. तिच्या मनानं काही करीत नाही. काय करीत नाही? जगात एवढी उलाढाल करते, एवढे काम करते, सगळ्याला सांभाळण्याचं काम करते, सगळ्याला जन्म देण्याचं काम करते, सगळ्याला मारायचं काम करते, सगळं करते. सगळ्याला कोणाला काय खायला द्यायचंय, कोणाला नाही द्यायचंय, काय करायचं, त्याच्या प्रारंभाची कशी आहे काय सगळं त्या म्हणण्याप्रमाणे ती देवाकडे ती सांगेल तसं ती करते. पण तिच्या मनाने याच्यातलं कोणतंच काम करीत नाही. कारण देवाची जी उपाधी आहे ना ती त्याच्या स्वाधीन आहे. कशी आहे ती? त्याच्या स्वाधीन आहे. आपली उपाधी आपल्या स्वाधीन नाही, आपण तिच्या स्वाधीन आहे. आदित्य उपाधी आहे ना, आपण तिच्या स्वाधीन, आपल्या स्वाधीन नाही. आपल्याला तिला अधीन करून घेतलंय. आपण तिच्या अधीन केलं. त्या वयातलं कोणचं आपल्याप्रमाणे काम करता येतं आपल्याला नाही. समजा जेव्हा भूक लागली तर म्हणजे जेव्हा खावं वाटलं तेव्हा खाता येतं का तिला भूक लागल तेव्हा? म्हणजे त्या प्रकृतीला पोटाला भूक लागतं का आपल्या जेव्हा खावं वाटलं तेव्हा? नाही. आपल्याला जेव्हा झोपा वाटलं तेव्हा झोपता येतं का तिला जेव्हा झोप येईल तेव्हा? कोणचं बी काम. चला म्हणजे मग आता आपल्याला लहानपणी मोठं व्हावं लागतं वाटतं. करायचे लवकर पोर व्हायचे वाटतं ते. पण मग याच्या मान्याप्रमाणे मोठं होता नाही. ती तिच्या मान्याप्रमाणे हळूहळू जेव्हा मोठं होईल मोठं मग पाहू. आता तिथे कृष्णाच्या जन्मात तसं नाही. ती राधामध्ये मोठं होय. तेव्हा ते वाढत होतं म्हणजे तेव्हा ती काय म्हणली मोठं तिला आज्ञा किती काम करत मोठं त्याला
मोठा तिच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या म्हणण्याप्रमाणे राहते. झालं ते आता आणाय आला आला देवा नवरा आला ना ते मारीन ना आता लहान होय काय ते म्हणलं असं कसं अर्थ तिला माहिती देवा ते मला काय सांगू नको येते तुला इथं बद मारीन हातात ते म्हणलं तिच्या त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागवती. ते म्हणले हिला असं कसं काय करता येतं, तिला सगळं करतायत करता येतं एकच असं कुठं तुमच्या काही स्वतः कशा येतात लहान झाला लगे मोठा झाला ना कुठं असतं का तुम्ही आपल्याला कुठं होता येतं का ना कुठं जगात पाहिलं का तुम्ही आणि तुझी अक्कल तिकडे नको चालू तिकडे तिकडं चालत ती माय तिकडं नको काय राहू नको तिला काही बी करता येतं काय करता येतं काही बी करता येतं ती आपली घटना पटीशी माया ज्या घटना घडण्यासारख्या नाही त्या भीती करते ना तिला काय सांगितलं काम तिला काम सांगितलं जाते कृष्ण अवतारामध्ये ते बळीरामदादा अगोदर पाठीत होतं ना 8 वाजता देवकीच्या पोटामध्ये 8 महिने झाले. ते 8 महिन्याचा गर्भ मायला सांगितलं याच्या पुढच्या पोटात काढ आणि तिकडे कोणाच्या पोटात रोहिणीच्या पोटात तिच्या पोटात ती म्हणली गेले बाबा आता ते गेल्यावर बरोबर तिनं काही शिजर केलं नाही बाकीचे काम करायचं इकडे खा तिकडे खाला असं कसं काय नाही तिला काय करायचं काम नाही पडत. तिच्या पोटातला काढा तिला बी कळू दिलं नाही तिला बी कळू दिलं नाही कवाशी काढा कसा नेला तुम्ही कोण नेला झाकून नेला खाऊ तिच्या पोटात घातला तिला बी कळू दिलं नाही काय करू दिलं नाही ती कवाशी घातला काय केला आणि मग या दुखी बी जागे काय झाल्या जागे झाल्यावर मग ती जागी झाली तिच्या नावाने तो बंदिशाळेत इकडं आणि 8 महिन्याचा गर्भ कशाचा गर्भ ती म्हणली चालत कसं आता इकडे तर काय आपण पाप केलं नाही आणि झालं तर खरी आता हे दोघं काय म्हणते म्हणजे तिला काही नाही पतच नाही आता ती आकाशवाणी झाली नंतर समाधान झालं ती गोष्ट चला इकडं देऊ की काय म्हणली ती म्हणली गर्भ काय झाला 8 महिन्याचा गर्भ काय झाला ती म्हणली कवसाचा भेन चिनून गेला असं थोडं असतं आपल्या गर्भ तिकडे जाईल इकडे जाईल असं थोडं असतं ते असं कसं होईल असं कसं होणार असतंय का ती म्हणली काय झालं आता चिरून गेला म्हणजे त्याला पत्ता बी लागला नाही काय केलं ते म्हणजे न होण्यासारखं काम केलं नाही तिनं म्हणजे ती कोणचं बी काम तुमच्या वाणी साधी काम करते का बघा आता हे सगळे जीव कर्म करते ना घेऊन आपण जायचं त्याच्यातून आपल्याला घेण्यासारखं करत पाहू ना आपल्या कायद्याचं निघत काय चला मग आता हे सगळे जीव कर्म करते हे कर्माचं जे संचित आहे ती सगळ्याच्या अंतकरणात पडलेली कुठं ते चित्रगुप्त काय तिकडं देवाना असं ठिकाणा एखादा नोंद ठेवायला कॅम्प्युटर कुठं येते सगळ्याच्या अंतकरणाचंच कॅम्प्युटर आहे. तुम्ही जे कर्म करता त्या कर्माचे संस्कार अंतकरणावर आहेतच का नाही म्हणजे ते संचित प्रत्येकाच्या अंतकरणात काय पडलेलं संचित पडलेलं आहे. आता ते प्रत्येकाच्या अंतकरणातलं संचित कोणाला कळत आहे काय काय फाईल पडलेली आहे देवाला कळत नाही मग ते कुठं आहे आता सगळ्याच्याच अंतकरणात आहे कुठं आहे सगळ्याच्या सगळ्याची सुद्धा माया आणि ब्रह्म सगळ्याच आहे का नाही ते दोन्ही आहे मग त्याला कळत याची काय फायदे मग यानं काय काय कर्म केलेलं आहे चला मग आता ती काय करते तिला सांगते याचं कर्म यानं काय केलं पाप केलंय काय केलेलं आहे पाप केलेलं आहे याला बरोबर जाऊ दे डुकराच्या जन्मात कशी जाऊ दे मग आता ही तुला आयुष्य काय झालं संपलं आयुष्य संपलं
की मग ती काय करते, स्थूल देह इथं पडतो, सूक्ष्म देहासहित जीवाला काय करते ती, हा मग काय करते, जवळ त्याचं प्रारब्ध ध्यानात असलंय बरं का, जोपर्यंत पुढचं प्रारब्ध भोगायला येत नाही तोपर्यंत जीवाला दुसरं शरीरच मिळत नाही, काय होत नाही. मग ते मला 10 वर्ष गेले, 50 वर्ष गेले, तरी तर त्याला शरीर मिळत नाही. मग ते म्हणजे सूक्ष्म देह कुठं असतो, मायेमध्ये लीन असतो. कशात असतो, कारण देह कारणात लीन असतो. माया या जगाचं काय आहे, कारणात असतो. म्हणजे तिनं कसा सांभाळा, ते डोकं खायचं नाही, कसा सांभाळा काय सांभाळा. आणि मग जेव्हा ते कर्म भोग द्यायला कुठं आलं तेव्हा ती बरोबर ते कुठं घालते त्याला नेऊन, हा म्हणजे डुकराच्या जन्मात तिकडं मग लावला नंबर. ते म्हणजे कसा घातला पाहू नको, ते म्हणजे असा कसा घालताय, तिला सगळं करता येत. घातला तिथं बी तो बरोबर वाढविला, काय केला, बाहेर बी आणला. आणि मग त्याला ते मोराडे तोंड घालायचं बी सर्व. आता काय केलेलं पाप त्याला बाप होती का, मग ही सगळी फाईट. मग ज्यानं जसं कर्म केलं तसं विज्ञानवादी म्हणजे असं कुठं असतं का, शरीर सुटलं दुसऱ्या शरीरात गेला, दुसऱ्या जन्मात गेला, कोणी पाहिलं का, असं कुठं होत असतं का, इथं तर रात झाली कोण पाहिलं कर्म, पाहिलं हे, आणि असं कसं होईल, तो अशिक गेला काय गेला, असं कुठं जात असतं का, जीव डुकराच्या जन्माला गेला, 184 लाख फिरला, असं कुठं, अशा कुठं घटना घडत असतात त्या. त्याला म्हणा तुला माहिती नाही, इकडे कुठून आली फाईल, इथं ती माया आहे. काय आहे ती माया. म्हणून लय ह्या विज्ञानवाद्यानं लय डोकं चालू जाऊ नाही, ते शास्त्रकार येतं, शास्त्राला संगती लावलेली आहे, ते शहाणे येतं, अभ्यास त्याचा द्यायचा. म्हणून मी कोण काम करते, माया करते. तुम्ही काय डोकं लावता माया पुढे, तर मग लय डोकं लावून आता ती दाखवून एखाद्यावर हात, म्हणून आपलं गपचीप सोडलं पाहिजे. चलू द्या, ते सांगते ना शास्त्र हे बरोबर आहे. आपण आपलं सोयीनं राहा, कधी राहा, देऊ नका, नरकाला जायची पाळी येऊ देऊ नका, निष्काम कर्म करा, निष्काम उपासना करा. म्हणजे ती फाईल पाहिजे, यानं निष्काम उपासना केलेली आहे, निष्काम कर्म केलेलं आहे. देव म्हणेन घाल याला मनुष्य देहाला, पुन्हा आता मुक्त नाही झाला अजून, घाल याला मनुष्य देहाला नेऊ. मग ती बरोबर पुढे झाली मनुष्य देहात, ती बी पुन्हा मग चांगल्याच्या संत संगती कशात, म्हणजे चांगल्या कुळात भजन करणारे तिथं नेऊन घाल, तिथं घाली. आणि म्हणून आता त्याला संतांची मी भेट करून दे, ती चट करते काम, काय करते, तिला चट येतात ते फाईल पाहून, काय पाहून, म्हणून चौकशा करू नका. म्हणून आता पुढे जर तुम्हाला मुक्त व्हायचं तर आता ध्यानात घ्या, नाही मुक्त झाले तर ईश्वराची काय करा, उपासना करा. मुक्त होण्याकरता, संसार बंधनातून पार पडण्याकरता निष्काम कर्म करा. म्हणजे ती फाईल. म्हणून बाईला 12 जन्म एका सोयीनं काय कशाची भेटली, मनुष्य देह भेटला, 12 जन्म. ते म्हणले कसं काय, ती फाईल पहिली फाईल पाहून दुसरं, ती फाईल पाहून 12 जन्म, आणि 13व्या जन्मात मग ती फाईलच फाटून गेली. त्याची तुकाराम महाराज भेटले, ती फाईल संपली, त्या म्हणल्या आता मला पुन्हा जन्म. म्हणून बाबा असं समजू नका की पुनर्जन्म नाही, डुकराचा जन्माला. तू आता काय करतो, कशाच्या वासना आहे त्याच्याला अवलंबून घे ना. आणि ते ब्रह्मदेवानं पुण्य केलं, कशाच्या अपेक्षेनं केलं, स्वर्गाच्या अपेक्षेनं केलं, स्वर्गाच्या. मग त्याची फाईल पुण्याची पडली होती, कशाची फाईल पडली होती, मग ती पुण्याची फाईल पाहून इथलं त्याचं शरीर सुटल्यावर कुठं नेऊन घातले तरी त्याला, स्वर्गाला, तिथले भोग मग त्याला, ती फाईल पाहून. ते म्हणजे असं कुठं पुण्यान कुठं स्वर्गाला जात असतं का, स्वर्ग दीर्घ कुठं असतो का, तुम्हाला काय माहिती ते स्वर्ग दीर्घ काय असतं, ते शास्त्रानं सांगितलंय. फाईल तिथं म्हणून असतंय, ते वैकुंठ बी असतोय, स्वर्ग बी असतोय, सगळं असतंय. याच्यात कोणी डोकं खायचं, डोकं खाता मग पुन्हा तुम्हाला हात दाखवेल. ते नारद म्हणला ना एकदा, देवा मला दाखवेवर तुम्ही माया क्षमता नाही म्हणून,
माया माया ते कशाला नादी लागले नारद मुनी तुम्ही मायेच्या मोठ्या मोठ्याला सुधरू देत नाही तुम्ही कशाला बघायला ती मोठ्या मोठ्याला कळाली नाही ती आणि तुम्ही गायला नादी लागली नाही ना मला अवधी करतात माया कशी आहे ठीक आहे एक दिवस गेलो नारद मुनी आंघोळीला गेला पुढे घेतली काय घेतली पुढे घेतली तिथं न पडलं की नारदाची नारदाची झाली आणि तिथं नवरा आणि त्या नवऱ्याबरोबर संसार करून पोरं झाले काय झाले प्रबळ झाले आणि ते लेकरं बाळू सांभाळू उभी झालं ते इकडे काय नारायण करायचं सोडून आता बे झाले कर पाच झाले कर सांभाळा भानगड करा त्याचा गुमूट करा बोलते मग काय मूर्ती वर आलं काहीच नाही या मूर्ती देवाला संपवला त्याला म्हणते ते म्हणजे त्याला म्हणते माया पाहिलं तो माया हे मला देवा मला लय परेशान केलं मला काय झालं मला लय परेशान म्हणून आज काही तोडली इकडे डोके खा जाऊ शास्त्र का सांगते ते शाळे काही लक्षात येते ते म्हणते ते गपचीप ऐका आणि तुम्ही सावध घेणं काय करा सावध होणी भजनी म्हणून व्यवहारात धर्मानं वागा ते म्हणजे धर्मानं वागलं लुटलं लोकांना काय पाप थोडं होतंय ते कोणी पाहिलं का पाप पण घेत पाहिलं नाही ते डिपॉझिट पडलेलं असतंय म्हणजे ते पाप डिपॉझिट पडेल का पाप का दुसऱ्या जन्माला नाही का नाही तिकडे तो हा बाप आहे ना घालणारा ती माहिती सगळं आहे ना केले कर्म झाले पजले गेले 150 आणे झाले याला शिकले अनुभवांचे शोध लावले त्याचे शोध लावले आमचे अक्कल काम करायला ते म्हणजे पहिले येडे लोक होते याला कळत नव्हते कागद होते धर्मानं चटण्या भाकरी घेऊन राहत होते तसं नाही बंगले गाड्या यासाठी पैसे लागत आहेत नंबर 2चे धंदे काम लागत आहेत पण ते तसं नाही एक दिवस काय करावं लागल चला जाऊ द्या याला काय म्हणते माया आपल्याला एवढं सांगायचं होतं बाबा माया ही कोणाच्या स्वाधीन आहे ईश्वराच्या स्वाधीन आहे कारण ती पतिव्रता आहे कशी आहे ती पतिव्रता आहे कारण महाराजांनी हा भांगा सांगितलं ना निर्गुण पती आवडे मी झाले तयाची भास पतिव्रता शिरोमणी मायराणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा आहे ना ही जी मायराणी आहे ना ही कशी आहे पतिव्रता आणि पुन्हा पतिव्रता अशी की शिरोमणी पतिव्रतेतली काय आहे ती शिरोमणी मला आता या जगाचं कारण असलेली देव आणि देवी इतके कसे राहते ते एका जीवन राहते कसे राहते ते एका जीवन राहते आणि एका जीवानं राहिल्यामुळं त्याला एकमेकाचा काय भोगते ते आनंद भोगते म्हणजे ते एकपणा फुटू देत नाही आता ही झाली व्यवहार दृष्टी कोणची झाली ज्ञानेश्वर महाराजाचं जे मांडणी बाबा लय चातुर्यानं कसं हे लय चातुर्यानं मांडणी म्हणून अमृत अनुभव असा आहे की त्याला ऐकणारा इतका चतुर लागतो कसा लागतो अमृत अनुभव कळायला काय लागतो चतुर लागतो तेव्हा त्याला हे कळत आणि आता ऐकणारा जर चतुर लागतो तर सांगणारा किती चतुर लागत असतो आपला तेवढा अधिकार नाही आपल्या ठिकाणी तेवढा चतुरपणा नाही पण आता ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाची सेवा म्हणून आपल्या अनुभव बुद्धीनं जेवढं सुचन तेवढं ते जेवढ्या आपल्याला सुचितील तेवढ्या आपण मांडण्याचा काय करू त्यांच्या शब्दाची सेवा म्हणून मांडण्याचा एक प्रयत्न करू नाही तर ती आपली अक्कल तिथं काम करू शकत नाही म्हणून सगळ्या चातुर्यानं लिहिलेला ग्रंथ असेल तर अमृत अनुभव कारण या अमृत अनुभवामध्ये त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या सांगण्यातून एक तर सांगताना विलासातून सांगितलं कशातून सांगितलं शिवशक्ती म्हणजे काय विलासातलं म्हणजे
संसारात सत्तातल्या कारभार सांगितलं ना ह्यो कशातला नवरा बायको जशी कुप्याला राहते त्याला राहते संसारातलं सुख भोगते तर म्हणजे रजोगुणातला झाला काय त्यो म्हणजे कसं सांगितलं एक तर ते ना कशातून सांगितलं विलासातून आणि विलासातला संसारामध्ये होतो जास्तच अडकतो माणूस संसारात सुख भेटल्यावर माणूस जास्तच आसक्ती निर्माण होती आणि इथं कशातून सांगितलंय विलासातून विलासातून ऐकलं तर इथून पण आता ते ज्ञानेश्वर महाराजांचं चातुर्य येते संतांना सांगितलेला विलास येतो आणि संतांना सांगितलेला विलास जर चातुर्यानं ऐकला तर संसारात सक्ती का संसारात बंधनातून मुक्त होतो ना काय होतो ना आपण संसार बंधनातून ते शहाण्यानं केलेलं विलासातलं वर्णन हे ते शहाण्याचं एकूण अधिकरण देवाचं म्हणून ते जर आपण चातुर्यानं ऐकलं तर काय होईल आपल्याला मोक्ष होईल आणि किमान एखाद्या बारीनं चातुर्यानं नाही ऐकलं समजा तर किमान त्यांनी काय सांगितलं चातुर्यानं देवदेवीचं वर्णन केलं देवाचं देवीचं वर्णन करीत असताना अध्यासवाद सांगितलं काय सांगितलं अध्यासवाद पण तो अध्यासवाद नाही कळाला एखाद्यावर देवी खरी बी मानली तर देव आणि देवी देवीपासून देवापासून काय झालं जग झालंय त्याचे करते कोण देव ईश्वरच का नाही सगळ्याचा श्वास कोण चालवतो ईश्वरच चालवतो चला मग आता सगळ्याचं अन्न कोण पचितो देवच पचितो सगळ्याला नर दे कोणी दिला देवाचे उपकार आहेत त्याने आपल्या त्याचे जर एवढे उपकार आहेत तर त्याचं भजन करायला नाही आपण झाली भक्ती आणि त्याची भक्ती केला तो तुमची इच्छा पूर्ण करीत का नाही करेन कारण तो पूर्ण करण्यास समर्थ आहे कारण त्याच्याकडे मय आहे सगळा कारभार आहे पुन्हा कृपाळू बी आहे त्याची भक्ती केल्यावर काम करण्याकरता कसा आहे तो कृपाळू बी आहे तो तुम्हाला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही संसार बंधनातून पार पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्याची काय करा भक्ती मध्ये भक्ती बी सांगितली त्याच्यात काय सांगितली भक्ती सांगितली आणि पुन्हा त्याची जी बायको आहे ना ती पतिव्रता आहे कशी आहे पतिव्रता प्रमाणे राहते म्हणजे धर्म बी सांगितला काय सांगितला म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या या अमृत अनुभवाच्या पहिल्या प्रकरणातून धर्म बी सांगितला म्हणजे उपासना म्हणजे कर्म बी आलेच नाही त्याचा धर्म बी भक्ती बी आणि मोक्ष बी इतकं चातुर्यानं सांगितलेलं आणि हे सगळं सांगत असताना विलासातून म्हणून तो तसंच पुढं दुसरं प्रकरण गुरुचं वर्णन केलं गुरुला नमन केलं कोणाला आणि गुरुला नमन करीत असताना सुद्धा इतकं चातुर्यानं नमन केलं की गुरुच्या अद्वैताला तर पट्टा लागू दिला नाही काय लागू दिला नाही आणि द्वैत स्वीकारणं गुरुचं नमन करायचं म्हणल्यावर शिष्य गुरु द्वैत स्वीकारायला लागल का नाही आणि मग शिष्य गुरु द्वैत स्वीकारायचं म्हणल्यावर नमन करायचं म्हणल्यावर द्वैत स्वीकारायला लागतं मग द्वैत स्वीकारून नमन केलं पण गुरुच्या अद्वैताला काय लागू देणार नाही पट्टा लागू देणार नाही आणि मग गुरुच्या अद्वैताला जर पट्टा लागू दिला नाही तर शिष्य बी करून देणार नाही म्हणजे द्वैत नाही म्हणजे हे त्याच्यावर दुसरे नाही तर ते याच्यावर दुसरे नाही तर म्हणजे याच्यावर मोक्षाला धक्का नाही त्याच्यावर मोक्षाला धक्का नाही असं वंदन आणि वंदन तर केलं म्हणजे किती चातुर्य म्हणून दोन याच्यामध्ये त्याचा बी वर्तमान आणि बाकीच्या पुढच्या प्रकारात अजातवादच जास्त काय आहे की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही आणि ज्ञान झालं ते बी नाही अज्ञानच नव्हतं तर ज्ञान कधी झालं मग तो अजातवाद शब्द तिथं चालत म्हणून बाबा या ग्रंथाचं चिंतन करायला म्हणजे सांगायला बी सिद्ध पुरुष लागतो लय अभ्यासू लागतो ऐकणारा लय चतुर लागतो आणि मला आमचा तुमच्या काय चालू मी म्हणतो या नीट बोलता येत नाही पण शिकवणार नीट बोलता येत नाही अजून इतके सरळ सरळ ग्रंथ असणारे जर नीट बोलता येत नाही आणि ऐकणारे कोणतं आणलं ते बायका पोरात बसून मस्त एका बाजूवर नातू बिखळतो म्हातारा ऐकत काय
इकडून बायको भांडे वाजवते, हे वाजवते, याचा अमृत इतके संसार काय चालू द्यायचा काय नाही रे बाबा, एक विचारले अमृतानुभव हे जशाला मला आता असं लक्षात चिंतन करायचं आपल्याला. त्यारे ज्ञानेश्वर महाराजांनी जो देवीचं आणि देवीचं वर्णन देवाचं देवीचं केलं, त्याच्यामधूनच मोक्ष सांगितलं. काय सांगितलं इथं? काय केलं त्यांनी? आता हे जगत अनुभवाला यायला ना, हे जगत आपल्याला बंधनाला कारण वाटायला ना, कारण हे उत्पन्न झालं वाटायला ना, पण हे उत्पन्न झालेलं जगत भास कसं आहे? भास आहे. पण आता हे जगतातून भास न सांगता जगताचं जे कारण आहे तेच भास आहे. काय आहे जगताचं जे कारण? म्हणून जगताचं कारण कोण आहे? देव आणि देवी. हे जगताचं काय आहे? कारण आहे. पण जगताचं कारणच ते कारण नसून कारण अध्यास आहे. काय आहे? आता तो कारण अध्यास कसा सांगू? आणि कारण अध्यास का आला? म्हणजे त्या कारणापासून झालेलं कार्य सुद्धा कसं आहे? अध्यासच आहे. म्हणजे त्याला जगत झालं सांगायचं बी नाही, पण आता हे जगत झालं नाही ऐकायला तयार नाही. तिकडून जगातून सांगितलं ऐकायला तयार नाही, मग तिकडून कारणातून सांगितलं. कशातून सांगितलं? कारणातून. ते कसं सांगितलं त्याचं आपण चिंतन. त्याने जगाचं कारण म्हणजे जग उत्पन्न होण्याकरता 2 लागत. किती लागत? 2 लागत. कोण? शिव आणि शक्ती. मानले त्यांना 2. आता मानले 2 बर का. आता 2 माणसाने सांगितलं, दोघांनी काय निर्माण केलं? हे जगत निर्माण केलं. पण एक कशी? एकीला अस्तित्व नाही, तिला काय नाही? अस्तित्व नाही. पारमार्थिक दृष्टीने तिला काय नाही? अस्तित्व नाही. आणि ब्रह्म कसं आहे? पारमार्थिक. ब्रह्म पारमार्थिक आणि ती पारमार्थिक नाही म्हणजे व्यवहारिक असं गृहीत. कशी आहे ती? सांगतानाच असं सांगितलं की ती कशी आहे? व्यवहारिक. हे कसं आहे? पारमार्थिक म्हणजे ती कल्पित आणि हे खरं. आणि दोन्हीचा काय आला? संबंध आला. आणि त्या दोन्हीच्या संबंधापासून त्या दोघांमधून हे जगत निर्माण कसं? आपण असं सांगू लागलो, एक माणूस एका माणसाला स्वप्न पडलं, त्याच्यात लग्न झालं, त्याच स्वप्नात लेकर बाळ झाले, जागे झाल्या, पाहुण्याची गेला, त्याला सांगू लागला माझं लग्न झालं बरं का. काय झालं माझं? नव्हतं झालं, त्याचं पोरगच होतं ते म्हणा माझं काय झालं? लग्न झालं. झालं असं सांगायला तर बरं झालं का झालं? झालं रात्री. बरं म्हणजे पाठपुरी अशी भेटली, सुंदर गुणवान अशी काय भेटली? भेटली. अशी चिव लावणारी भेटली, फॅन लावला होता, सोय अशी केली. ते म्हणले मग आम्ही उद्या आम्हाला बी दाखवायला काय स्वप्नात म्हणजे सांगितलं कशाला कुठे म्हणजे स्वप्नातल्या बायकोचं तू लग्न होत असतं त्याच्यापासून लेकर बाळ होत असते. तो आधी सांगितला असता आम्हाला वाटलं खरंच झालं पण ज्ञानेश्वर महाराजाचं सांग नाही का नाही तर कधी होता. त्याने सांगितलं देव आणि कोण आहे ती देवी आहे, ती एकाची मला राहत येतं आशीर्वाद येतं. त्यानं काय निर्माण केलं? हे जग निर्माण केलं. त्यावर तुमची देवदेवी कशी? ते म्हणजे पारमार्थिक. काय आहे? पारमार्थिक अस्तित्व. आणि तिला काय नाही? अस्तित्व नाही. आणि तिला नाही अस्तित्व, याला आहे अस्तित्व. म्हणजे ती झाला समजा डायरेक्ट याला अस्तित्व नाही म्हणजे प्रातिभाषिक. कशी? व्यावहारिक म्हणलं तरी ती एका सत्तेतली नाही, मग ती प्रातिभाषिक. हे समजा 2 सत्तेतली आणि त्याच्या काय आला? संबंध आला. आणि त्या दोघांनी काय निर्माण केलं? गुण झालं, बाबा झालं. ज्ञानेश्वर महाराज असं कुठं असतं का हो?
ती स्वप्नातली नेव जागृतीतला एवढं होईल का? ते म्हणले मग तेच सांगायचं होतं ना तुला. आम्ही आधी सांगत होतो की जग निर्माणच झालं नाही. पंचवेद झाला होता, शिकव समोर मिथ्या वार्ता, पुढे होईल ना होता, कदाचित पण तू ऐकायला काय ते म्हणला दिसायला कसा? आणि मग दिसायला तर भासलेला आहे. कसा आहे? भासलेला आहे. कसं काय भासलेला? ते म्हणजे स्वप्नात नाही. काय नाही म्हणून स्वप्नात नाही ना आताचा स्वप्न जसं भासलेलं होतं तसं हे बी काय आहे? भासलेलं. तरी ऐकायला तयार काय नाही. तरी असं कुठं असतं हे कुठं स्वप्नातलं नसते आता, पण जागृतीचं नसते असं थोडं आहे. आणि जागृतीतलं मी झोपलो होतो त्यामुळे होतं, पण हे मला अनुभवाला येत नव्हतं. मला झोप लागली होती म्हणून हे दिसलं नाही, हे नव्हतं होत. असं कुठं असतं का? कुठं पडतं माणसाला. ते म्हणजे झालंच म्हणायला ना आता ऐकत पण आता काय झालं झालं. पण आता मग कोण केलं? आता कोण केलं याची संगतीत लागलं. ते म्हणजे आम्ही लावतो. तुला सांगतो ते कोणी केलं. कोणी केलं? हे देव आणि देवी पासून. या जगाचं कारण काय? देव आणि देवी. तिथं सुरू केलं त्यानं विवर्तमान. काय सुरू केला? ते कारण सांगताना सुद्धा काय सांगितलं? विवर्तमान सांगितलं ना की ही देवी आहे, ही देवाचा भास आहे. देव अधिष्ठान आणि देवी त्याचा विवर्तन. काय आहे ती? पहिल्या दोन्ही सांगितलं ना उलटे. देव देवी रूपाने काय झाला? म्हणजे त्याचा बर. पहिल्या ओळीत काय सांगितलंय? दुसऱ्या रूप झालाय. पहिल्या ओळीत काय सांगितलं? आणि देव आहे देवीनं निरुपाधिके. कशी? निरुपाधिके म्हणजे देवाला देवीची उपाधी नाही आणि देवीला देवाची उपाधी नाही. कसं काय? ते म्हणजे एका सत्तेतलेच आहे म्हणून. किंवा हे पारमार्थिक सत्तेचा हे व्यावहारिक सत्तेची ग्रहित समान सत्तेची असल्यामुळं ती याची बायको होऊ शकत नाही आणि ह्यो तिचा नवरा होऊ शकत नाही. म्हणजे दोन्ही निरुपाधिक. तिथंच अभ्यासवाद सांगितला. काय सांगितला? आणि दोन्हीची जर एक उपाधीच होऊ शकत नाही ते मग पुढं लेकर बाळ कशी होऊ शकते महाराज? असा शहाणा ऐकणारा आपला ना तो म्हणजे कारण माझं सिद्ध होईल. आज यायचं लग्न झालं नाही लेकर बाळ होणं शक्य नाही. मग तेच तर आम्ही सांगायलो की जगत होणं शक्य नाही. पण आता तुला कार्य अभ्यास सांगू लागलं तर ऐक ना. मग आता तुला कारण अभ्यास सांगितला. म्हणून कारण सांगत असताना सुद्धा पंचवाद सांगितला, अध्यासवादच सांगितला, विवर्तवादच सांगितला. त्याचा अर्थ या जगाला जगाच्या उत्पत्तीचं कारण सिद्ध होत नाही. काय होत नाही? बाकीच्या शास्त्र करायचं तर सिद्ध होतच नाही. त्याचे कारण तेच आटपले. आता यायला काही जगाचं कारण सांगायचं नव्हतं का? यायला माहिती जगात झालं ना जगाचं कारण सांगण्याचा प्रश्नच नाही. पण आता तसं ऐकलं म्हणून आता इकडून ऐकलं तर तिकडून मांडण्याचा प्रयत्न कारणवादातून तिकडून मांडलं गेलं. ही मायेपासून ब्रह्मापासून काय झालं? ते दोघं राहतात पण एकपणा फुटू देत नाहीत. एकपणा फुटू देत नाहीत म्हणजे पारमार्थिक द्वैत नाही बरं का तिथं. कोणचा द्वैत नाही? म्हणजे प्रातिभाषिक द्वैत आहे. कोणचं द्वैत आहे? प्रातिभाषिक लिहो आहे पारमार्थिक. आणि प्रातिभाषिक पारमार्थिकापासून जगत कसं होईल? म्हणजे त्याचा अर्थ झालेलं म्हणून ती बी जग म्हणून देव आणि देवी हे बी जगाचं कारण करू शकत नाही. आणि जगाचं कारण सिद्ध होत नाही ते कार्य झालेलं नाही. मग ज्याला कारण अभ्यास कारण अभ्यास म्हणजे देव आणि देवी म्हणजे देवी ही अध्यस्थ आहे. देव हे अधिष्ठान आहे. काय आहे? अधिष्ठान. आणि अधिष्ठान दोन नसते. काय नसते? तो एकच असते. अरे अध्याशिक पदार्थ अधिष्ठान रूप असतो. कसा असतो तो? अधिष्ठानावर काय नाही म्हणजे तिथं काय नाही द्वैतच नाही. खरेनं काय नाही आणि द्वैतच नाही तर एकट्यापासून शक्यच होईल म्हणून शक्य नाही. मग आता तिथून द्वैत नाही. कुठं द्वैत नाही? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी काय नाही म्हणजे आता ह्यो शहाणा झाला. ऐकताना कसा झाला? आता शहाणा झाला. त्या घेऊन म्हणायला लागते अभ्यास सांगितला फक्त सांगायला
की देव आणि देवी भास आहे. देव अधिष्ठान, अधिष्ठान रूप असतो म्हणजे द्वैत आहे. आणि तिथं द्वैत नाही, कारणात द्वैत नाही. इतकं कळण्याचा जर शहाणा झाला जातो तर कार्यात द्वैत नाही हे सांगण्याची काय नाही आता गरजच नाही. कार्य झालं नाही म्हणजे प्रपंच झालाच नाही. आता झालाच नाही अनुभवाला गेला तर पाचला म्हणा. काय म्हणा पाचला म्हणजे जगत भासलेलं ब्रह्म असलेलं. मग जे आहे ते कोण आहे? ब्रह्म. जगत काय आहे? असलेलं. मग ज्याचं अस्तित्व खरं ते ब्रह्म. मग कोणाचं अस्तित्व खरं? त्या ज्ञानाचं अस्तित्व खरं. कोणाचं अस्तित्व खरं? आणि जो ह्या जगाला जाणारा त्याचंच अस्तित्व खरं. कोणाचं अस्तित्व खरं? ज्ञानाचं अस्तित्व खरं ना. आपण पहिलं चिंतन करू की ज्ञानाचं अस्तित्व नाही असं कधी अनुभवाला का तुम्हाला? तुमचा अभाव कधी पाहिला का? अभाव पुढे सांगा की आमचा अभाव आम्ही पाहिला म्हणजे आम्ही नव्हतो असं आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं. आम्ही आमच्या वृत्तीनं जाणलं की आम्ही इथं नव्हतो. जाणणारा जागृतीत नाही असं आहे का? आहेच ना जागृतीत. अस्तित्व आहे. स्वप्नात आहे. कारण स्वप्नात जर जाणणाराचं अस्तित्व नाही म्हणा तर स्वप्न कोणी जाणलं? यानं जाणलं का नाही स्वप्न? आणि तो सांगायला की मला स्वप्न पडलं होतं म्हणून म्हणजे हा स्वप्नात होता. आता जागृतीत जाणायला मग आता जागृतीला जाणायली का आपण त्याला जाणायला? आपण त्याला जाणायला म्हणजे आपण इथं आलो म्हणजे इथं बी आपलं अस्तित्व आहे. स्वप्नाला जाणीत होतं तेव्हा बी अस्तित्व होतं आणि झोपीत होतं तेव्हा बी आपलं अस्तित्व होतं. ते मला झोपीत काहीच नव्हतं. काय नव्हतं? झोपीत काहीच नव्हतं. आता काहीच नव्हतं हे सांगणारा तू होता ना? काहीच नव्हतं हे सांगणारा तू होता. ते मला झोपलेला झोप कळत असते का? मग आता तू झोपला होता हे तो सांगायला तूच सांगायला ना. तू झोपला होता जर तू सांगायला तर तू जागा सांगायला कसा जागा म्हणजे तू जागा होता का झोपलेला होता? जागाच होता ना म्हणजे तो हॉली जाणणार होता. काय होता? मग तो कळत असून मला तर कळत नव्हतं. काय नव्हतं मला काहीच कळत नव्हतं. आणि काहीच कळत नव्हतं हे कोणाला कळत होतं? तुला कळत होतं हे तुला कळत होतं म्हणजे तुला कळत आता आपला अस्तित्व तिन्ही अवस्थेत आपलं काय अस्तित्व आहे म्हणून आपल्या अस्तित्वाचा भागवत नाही म्हणून आपण ब्रह्म कोण आहे? आपण ब्रह्म आहेत. आणि ह्या जगाचा काय होतो? भाग होतो म्हणून ते भासलेलं. जसं या जगाचा भाग कारण ज्याचं अस्तित्व सतत नाही त्याचं अस्तित्व खरं नसतं. समजा सोन्याची अंगठी केली. काय केली? सोन्याची अंगठी केली. आता सोन्याची अंगठी केली तेव्हा सोनं बी अंगठी बी आहे का नाही? सोनं बी आहे अंगठी चमकली ती बी आहे. आता अंगठी मोडली. अंगठी मोडून लॅकिट केलं त्याला. काय केलं? लॅकिट केलं. आता जेव्हा लॅकिट केलं तेव्हा अंगठी नाही पण अंगठी जे सोनं होतं ते आहे. मग आता काय म्हणायला? आता सोनं बी हे लॅकिट काय आहे? पण त्याला म्हणा आता सोनं आहे लॅकिट हे आता सोन्यापूर्वी आताच म्हणत बघा की अंगठी हे सोनं हे काय आहे? आता तू अंगठी कुठं गेली सोनं? ते मला अंगठी आता नाही. आणि मग आता अंगठी नाही ना मग जेव्हा आहे म्हणत होता तेव्हाच नव्हती ती तेव्हा सोनच होत. काय होत ते? सोनं. सोन्यावर अंगठीची कल्पना केली होती अंगठी होती. कल्पना केली आणि सोन्याच्या ठिकाणी जर अंगठी असते तर आता जसं सोनं राहिलं तसं अंगठी बी राहिली असते. मग एक सोनं आणि अंगठी ती घरी असते. पण आता फक्त दोन आहे सोनं तू अंगठी कुठे गेली? आता नाही अंगठी तेव्हाच नव्हती. मग होत कोण? आता
आपण आता काय म्हणायला लॅकेट हे आणि सोनं आहे, पण जेव्हा अंगठी होती तेव्हा लॅकेट होतं का आणि सोनं होतं. मग आता हे जर तेव्हा लॅकेट नव्हतं तर आता मी सोन्याच्या ठिकाणी लॅकेट नाही आहे काय सोनाचे. हा म्हणजे मग त्या लॅकेटची काय केली सोन्यावर कल्पना केली. एका जनार्दनी कल्पची पुराला तोच आधी झाला. तसं हे जगत आहे ना, हे जाणणाराच्या ठिकाणी जाणणारा स्वप्नात बी आहे, जागृतीत बी आहे. हा आता ही जागृती आली, आता आपण म्हणालो जागृती बी एक जाणणारा आहे. पण आता याला म्हणा ही जागृती आहे ना, तुझा स्वप्न पाहत होता तेव्हा जाणणारा होता आणि जागृती नव्हती. आणि मग ही तेव्हा जर नव्हती तर आता बी नाही, मग जाणणाराच आहे. आपल्याच अस्तित्वावर या जागृतीचा काय झाला भाग झाला हे असायला नाही. जसं स्वप्नाचा आपल्यावर काय झाला भाग झाला, त्याचा जागृतीचा काय झाला भाग झाला. आणि आपलं अस्तित्व मात्र खरंय आणि आपल्या अस्तित्वाचा भाग होत नाही, म्हणून आपण ब्रह्मरूप आहोत. काय आहोत आपण ब्रह्मरूप. आणि जगत आपलाच काय आहे भास आहे. जगत आपला भास आहे आणि आपण त्याचे अधिष्ठान आहोत. विवर्तवाद संवाद झाला विवर्तवाद कळाला म्हणजे द्वैत दिसायला द्वैत नासायला द्वैत नासायला जर अद्वैत आहे तर अस्तित्वानं बंधन नाही, अस्तित्वानं दुःख आहे. ज्ञानेश्वर महाराजांना एवढंच सांगायचं की तुमच्या ठिकाणी द्वैत नाही, तुम्ही अद्वैत परमात्मा पाहाल आणि तुम्हाला बंधन नाही, असं ज्ञानेश्वर महाराजांचं सांगण्याचं म्हणणं आहे. पंढरीच्या लोकांना नाही फोन मारायचो का
जारी जारी. जे हरी काय म्हण फोन मारा जारी करा. जय हरी महाराज. हा बर. हा बरं झालं का चिंतन आलं काय क्लिअर. अरे महाराज हा थोडं येता अरे आवाज कमी महाराज येतोय नी तर गरगाडी असते ना जरा. तुम्हाला थोडं क्लिअर हो आवाज का नाही मग आला तरी म्हणलं काल पण चांगला करणंच नाही झालं. हा आवाज गिवाज बरा आहे का. काल हा आज ठीक आहे आवाज मग. हा बोला बोला आवाज कसा होता म्हणले. काल क्लिअर हा आवाज ठीक. येत नव्हता महाराज आज काल चांगला बर येत बर होता. तुम्ही सांगा. आज जरा क्लिअर नव्हता येत का. बर हो तेव्हा मी सांगायचं दिगंबर असतं बोलतो तुम्ही महाराज. आपण माईक. बर चालतो. हा हो आता उद्या महाराज बरोबर करू. आज आवाज बरोबर नव्हता येत म्हणे. नाही काय. हॅलो ते लाईन गेल्यावर असं बसतो. हो महाराज आज जरा क्लिअर हा आवाज बोला. येत नव्हता. बर महाराज ते लाईन गेली का नाही त्याच्यामुळे फॉल्ट असतो. ते असं असं आहे का. वाजतं लाईन गेल्यावर. हा ते बंद करून टाकायचं मग लाईन हो जरा गेल्यावर. महाराज चरचर वाजत होता माईकचा आवाज जरा खरखर येत होता आज. हा तर आता मी वाजायला लाईन गेली बा आहे का. ना आता क्लिअर ते आला महाराज. हो ना ते आता मी स्पष्ट बोलायला आलो इकडे बाजूला होऊन त्याच्यामुळे मग क्लिअर आवाज यायला लागला. हा ते महाराज महाराजांचा आवाज आम्ही बरं का माऊली हा आम्ही एवढं एकाग्रतेने ऐकत होतो पण तरी सुद्धा आम्हाला क्लिअर ऐकू येत नव्हतं. बरोबर आहे ते कसं आहे लाईन गेली का नाही कि तो हा स्पीकर असा आवाज देतो बा कर आवाज देतो त्याच्यामुळे ते आवाज येत नसेल. हा हो तसा आवाज येत होता कर्र आवाज येत होता. जेवून जा ना बा. उद्या थोडी हा उद्या त्याच्यामुळे दुरुस्ती करा महाराज. हो काय हरकत नाही ते बंद करून टाकू लाईन गेल्यावर बंद करून टाकू. हो हा हो काय महाराज हरकत जय नाही. हरी. जय हरी जय ते म्हणतात ती लाईन गेली का नाही असा आवाज येतो. आवाज आला की नाही याच्यात बरोबर आवाज येतो. पंख्याचा का हा नाही याचा. हा मग याच्यात आवाज बरोबर येत नाही त्याच्यामुळे ते बंद करून टाकायचं. केव्हाशी गेलती लाईन. हा म्हणतात जाती ना म्हणतात जाती येती कधी कधी हा.